नमस्कार आणि वेलकम सगळ्यांना. तर एक विचार करते की चला तुम्ही सगळेजण होमवर्क तर जरूर करत असणार. नक्कीच म्हणजे न चुकता होमवर्क जरूर करत चला. फक्त काही दिवस द्या मला. हे आता 1 महिना आता व्हायलाच आला आपला. आणखी 2 महिने आपण हा क्लास असा चालूया. मग हा पूर्ण तुमचं जीवन आहे ना असं 360 डिग्री बदलून जाईल. विचारांची बदलेल हे सगळं आपण जे बोलतो हे विचार पहिले बदलले की तुमचे ऍक्शन्स बरोबर बदलून येतात आणि आपोआपच तुम्हाला असं काही खूप वर्क करणं म्हणजे असं खूप काहीतरी वेगळं वागायची गरज नाहीये. जे आपण वागतोय ना त्यालाच फक्त दिशा द्यायची आहे. जस्ट बघायचंय आणि दिशा देण्यासाठी म्हणून जसं आपण नकाशा असतो ना, बस तसं नकाशा करण्यासाठी म्हणून आपल्याला काही गोष्टी लिहायला मी जसं तुम्हाला सांगते किंवा होमवर्क जे सांगते तर त्या जरूर करत चला. ठीक आहे. ही स्वतःची म्हणजे तुमची जबाबदारी आहे. तर आजची जबाबदारी आपली होती सामाजिक जबाबदारी. सामाजिक जबाबदारी म्हणजे काय तर काल आपण म्हणजे परवाच्या दिवशी आपण शिकलो होतो अ, व्यावसायिक जबाबदारी, स्वतःची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी. आज सामाजिक जबाबदारी म्हणजे काय होतं ते शिकूया. तर सामाजिक म्हणजे मी तुम्हाला हे सांगते, स्टोरी सांगते की पाखरू असतो. म्हणजे पाखरू म्हणजे आपलं पक्षी. ठीक आहे. एक पक्षी, छोटासा पक्षी, एका आपल्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी भरून जंगलाला आग लागली होती, त्याच्यावर टाकत होतो. एक एक थेंब असं असं असं. त्याला ते बघून ना इतर प्राणी सगळे हसले आणि त्याला म्हणत होते की तू एवढे पाणी टाकल्याने काय त्या जंगलाची आग विझणार का? तर तेव्हा म्हणाला तर छोटस तो पाखरू म्हणजे चिमणी किंवा पक्षी म्हणाला की ही माझी जबाबदारी मी पार पडते. जंगल विझेल किंवा नाही ते नाही माहिती मला, पण काय असो एका पानाचा किंवा एका याची जी माझी जबाबदारी आहे तेवढं तरी मी पार पाडू दे. मी माझ्या जबाबदारीमध्ये कुठे कमी नाही पडायला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की माझ्या बदलल्याने काय बदलतं का समाज? काही पण. अरे माझ्या बदलल्याने माझं घरच नाही बदलत आहे, माझं कुटुंबच माझं ऐकत नाही, तर समाज काय करणार? पण असं नाही. छोट्या छोट्याशा कृतीमधून सुद्धा समाजामध्ये मोठा फरक पडू शकतो. आज आपल्याला वाटतंय हे छोटस आपण काम करतो हे तुम्ही इतकेच लोक येतात आपल्या ग्रुपमध्ये 280च्या वेळेस जवळजवळ लोक आहेत. पण त्याच्यातून किती लोक येतात? 17-18 बस एवढे खूप झाले तर 20-22-25. पण वाटतं काय करावं काय होणार आहे पण मी जे ठरवलेलं आहे की एका जरी जरी बदल झाला ना तरी सुद्धा माहिती नाही कुठून काय पहाड तयार होऊन जाईल आणि कोण असं येईल पुढे आणि ह्या गोष्टी पुढे पसरवेल. आपण आपलं काम चालू ठेवायचंय, अपेक्षा नाही ठेवायची. पण काम चालू करणं म्हणजे पूर्ण स्वतःला डेडिकेशन मध्ये करून टाकायचं. म्हणजे समाजामधली आपली भूमिका आपणच ओळखायला जरुरी आहे. तर आपण फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा जगतो आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. जसं आज आपण एकटं नाही राहू शकत. की ते लोक म्हणजे आपल्याशी जुडलेले काल मी फंक्शन मध्ये पाहिलं माझ्या आता आजकाल म्हणजे असं डिटॅच होऊन सगळ्यांकडे बघते मी असं म्हणजे ते बघत होते की किती लोक म्हणजे ज्यांच्याशी बोलावं ते म्हणजे तारीफ करणं त्या गुलाबाचे फुलं तिच्यावर टाकणं फोटो काढायला हे करणं म्हणजे सगळ्या गोष्टी असं वाटत बापरे कोणाशी आणि म्हणजे एवढा आपण माझा स्वभाव असा नाही की खूप जाऊन त्यांच्याशी बोलेल आणि खूप त्यांच्या घरी जाईल असं. पण किती लोक प्रेम करतात. कुठे ना कुठे आपल्याला हा आशीर्वाद मिळतोच आपल्या याच्याने. म्हणजे आपल्या कामाने किंवा आपल्या वागणुकीने हा इतरांवर परिणाम होतोच. तुम्ही माना किंवा नका मानू. फक्त तुमचं काम कसं आहे, तुमची वागणूक कशी आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपली भूमिका काय आहे आपल्या समाजासाठी ते ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि आपण म्हणजे तुम्ही आणि मी आपण आपल्या समाजासाठी दररोज काहीतरी योगदान देतो. योगदान म्हणजे खूप पैसा देणं आणि खूप काहीतरी तारीफ करणं खूप मोठे मोठे प्रोग्राम्स करणं असं नाहीये. छोट्यातलं छोटं वर्क का असे ना पण तुम्ही करता का? छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे जसं पर्यावरण. पण समाजात राहतो पर्यावरण आहे कचरा प्रॉपर जागी फेकतो का? की बस कुठे झालं की फेकलो पॉलिथिनचा वापर व्यवस्थित म्हणजे जिथे पाहिजे तसा पाहिजे तसंच करतोय का? ओला कचरा सुका कचरा जे काही आलं ते करतोय का आपण बरोबर हे छोट्या छोट्या गोष्टी. वृक्षारोपण करणं किती सुंदर. माझ्या मिस्टरांना तर त्या काळामध्ये त्यांनी 500 वृक्ष लावले. वृक्ष म्हणजे मोठे आणि म्हणजे रस्त्यावरचे असे
आणि कुठेही त्यांना वाळलेलं झाड दिसलं किंवा काय झालं की अगदी म्हणजे तिथून कितीही घाईत असतील, उतरायचे जवळून कुठून तरी पाणी मागायचे, खोदायचे, पाणी टाकायचे, म्हणजे इतकं त्यांना म्हणजे वृक्षमित्र म्हणून त्यांना त्यांचं पारितोषिक वगैरे मिळालं होतं. त्यांचा खूप म्हणजे मान सन्मान झाला होता आणि आजही त्यांचे वृक्ष म्हणजे पूर्ण त्या कॉलनीमध्ये मोठे मोठे वृक्ष झालेले आहेत. फुलांचे काय, पिंपळ, वड. लोक म्हटल्यास तुम्ही पिंपळ झाड लावतात, पिंपळाचं झाड खूप जास्त लावतात, तर म्हणे, ठीक आहे आपण वडाचे झाड लावू. अरे झाडं लावा, झाडं. त्या झाडांमध्ये सुद्धा जाती येतात किंवा हे करतात लोक, तर म्हणजे नजर अशी असते. तर अशा छोट्या छोट्या ह्या छोट्या गोष्टी वाटतात, पण किती समाजामध्ये बदल होतो. पाणी वाचवणं. आपल्याला 24 तास पाणी मिळतो, 24 तास जिथे पाणी मिळत नसेल, दूर दूरपर्यंत कसं करत असतील लोक. आपल्या मुलांना सुद्धा म्हणजे पाण्याचा म्हणजे अपव्यय कसा होतात करतात, दुरुपयोग कसा करतात ते त्यांना शिकवायला पाहिजे. इव्हन म्हणजे शाळेत मुलं जातात तर शाळेतले तोटी बंद करणं किंवा लिकेज असेल काय असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी अवेअर करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ही आपली जबाबदारी आहे सामाजिक. हो ना. तर ह्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या सरावामधून आपल्याला ह्या गोष्टी करता येतं. जसं म्हणजे आपण हे प्लास्टिकच्या वस्तू काही कमी करायच्या वापरणं, प्रॉपरली जेवढं पाहिजे तेवढंच खरेदी करणं. खूप गोष्टी आणून ठेवतो आपण, हेही आवडतं, तेही आवडतं, तेही आवडतं. त्यापेक्षा त्या बजेटमध्ये आपण अजून कोणाला मदत करू शकतो का? व्यर्थ खर्च करायला नको. पैसा आहे म्हणून काही पण किंवा पुढे कामात येईल म्हणून. आणि खूप असं काही हे असतात. आता मी माझ्या पोरीच्या लग्नात तर मी तिथं सरळ लिहिणार आहे की आहेर पद्धती देणार. मी कोणाला कपडे देणार नाही, कुणी मला कपडे द्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या वेस्ट ऑफ जातात आणि मग इतके त्याच्यावर नावं निर्णय की खूप बाबा रे, तुम्ही पण देऊ नका, मी पण देणार नाही. तर अशा पद्धतीने म्हटल्यास तुम्हाला वाटत असेल तर पुढे त्यांच्या म्हणजे मुलांना मदत म्हणून त्यांना त्यांच्यासाठी उभं राहा, त्यांच्यासाठी आशीर्वाद द्या. कधी आज कोणत्या गोष्टी काही झाल्या तर तिथे तुम्ही नातेवाईक म्हणून उभे राहा की बेटा घाबरू नको, आपण आहोत. ती खरी तुमचं म्हणजे मला म्हणजे त्या गोष्टीचा आशीर्वाद पाहिजे. तर ह्या सगळ्या म्हणजे सामाजिक आहेत आपल्या. नाही तर जेव्हा नवरा बायकोचं भांडण झालं तर मग सगळे आई वडील सुद्धा बाजूला होऊन जातात की अरे बाई, ते तुझं सासर आहे, तू तिथे जा, मर, तू शेवटी शेवटी ते तुझं आहे, तुला आहे. आमचं हे किंवा मग लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, त्या काय, अशा याच्यामध्ये पोरींना त्रास होतो आहे. बिचाऱ्या त्या मुलांनाही असं होत, आजकाल पोरीच नाही तर पोरांनाही होतं. पण खूप म्हणजे लक्ष देत नाही, नवरा बायकोचं आहे, आम्ही काय करावं, है ना. तर तशा पद्धतीने हा सामाजिक आहे ते सगळ्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे. तर मदत करणं म्हणजे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात, म्हणजे गरजू लोकांना अन्न पाणी देणं, थोडं काही आपण म्हणजे स्वतःच्या घरामध्ये वेस्ट ऑफ मनी करण्यापेक्षा काही असं एक म्हणजे अशा बरण्याच करून ठेवा. बरण्या म्हणजे असं पॉकेट्स करून ठेवायचे की हे याच्यासाठी, हे याच्यासाठी, महिन्याचं बिलकुल. बचत म्हणजे 10%, सेवा म्हणजे देणं, सेवा करणं म्हणजे 10% आपल्या पगारातला किंवा आपल्या कमाईमधला. अशा टाईपचं वगैरे व्यवस्थित तुम्ही आपापलं असं करून ठेवलं पाहिजे, दिलंच पाहिजे. आरोग्याची सेवा कसं दुसऱ्यांना आपण मिळवून देऊ शकतो किंवा दुसऱ्यांना कसं म्हणजे हे करू शकतो. तर त्या अशा पद्धतीने आपल्याला गरजू लोकांसाठी आपल्याला करणं म्हणजे उभं राहणं खूप गरजेचं आहे. आता याचा अर्थ असा नाहीये की मदत म्हणजे नेहमी पैशाच्या स्वरूपात असावी, असं नाहीये. कधी कधी आपल्याला त्यांना वेळ देणं, त्यांच्यासाठी कुठे जाणं, मी तुमच्या सोबत आहे, किंवा जसं आता आपले हे क्लासेस चालतात तर ध्यान देणं, है ना, किंवा त्या पद्धतीने माइंडसेट करायला महत्व म्हणजे त्यांना मदत करणं, त्यांच्या सोबत राहणं, आधार देणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे आपण जसं जसं पुढे जातो तर तशा तशा पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पुढे जाणं. जसं आता ह्या शुभीचं म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये खिलखिलाट असते. आणि पहिला असा म्हणजे मोठा प्रोग्राम झाला, सगळ्यांनी डिसिजन घेतलं की बिल्डिंगला पेंटिंग करायचं. आता झाले बरेच, आता आपण करतो करतो पोस्टपोन होऊन आलं. आता आपल्याला बिल्डिंगसाठी आता झाली पण बिल्डिंगचं काम, सफाई करणं. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की माझ्या आधी म्हणजे पूर्ण त्यांना सगळ्यांनाच म्हणजे असं आणि सगळ्यांचे एक डिसिजन, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि बिल्डिंग मध्येच कोणी रांगोळी टाकतं, तर कोणी हे सजवतं, कोण सजवतं, कोण करतं सांगा बरं. पण एक फॅमिली सारखी अशी आमचे सगळे लोक असे म्हणजे असं बिलकुल असं वाटलं नाही की आम्ही दोघीच पाहिले की हे काही. तर अशा पद्धतीने म्हणजे हे आपला समाज तयार करणं असतं. ठीक आहे. तर मदत म्हणजे फक्त पैसाच दिला पाहिजे असं नाहीये. तर आपला वेळ देणं, ध्यान देणं, आपला आधार देणं, फक्त मी आहे असं म्हटलं तरी कधी कधी कोणाला खूप मोठा आधार होतो. आणि याच्यासाठी मग प्रॉपरली कधी आपण वृद्धाश्रमामध्ये जाऊ शकतो किंवा असं गरीब लोकांच्या याच्यामध्ये जाऊ शकतो.
है ना? किंवा छोटासा आपल्या घरचा एक असा डब्बाही तयार करून कोणाला दिलं तर त्याही पद्धतीने काल लिटरली म्हणजे मी असं पाहिलं की असे छोटे मुलं असतात ना, मस्ती करतात तिथे, तुला खूप खेळत होते. तर काही मुलांनी काय केलं, असं ताटं बनवले असे आणि जर खाली ठेवून दिले. डायनिंग टेबल वगैरे होते छान, पण तरी पण ते खाली ठेवल्यानं आमचा दादा बघत होता. बऱ्याच वेळा मग मला ते दिसलं असं ताट, मी उचलले, म्हटलं कोण बसलं जेवायला, इथे बसा, इथे या वगैरे असं. कोणीच आले नाही मुलं छोटे. दादाने ते ठेवलं बाजूला, एक म्हणे चांगले ताट आहेत ते, काही गोष्ट केले नाही. तर हे आपण असं असं करू. आणि इतकं मॅनेजमेंट सुंदर केलं की अन्न वाया नको जायला, प्रॉपरली सगळ्यांना मिळालं पाहिजे, हे केलं म्हणजे ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे लक्ष देणं, ते खरंच खूप पुण्याचं काम आहे. तर करायला पाहिजे आपणही असं. आणि एक म्हणजे प्रामाणिक नागरिक होणं. आता प्रामाणिक नागरिक होणं म्हणजे कसं आहे, हे आपल्या पर्सनल लेवलचं पण झालं. पण तरी आता हे बाकीचं आपण आता याच्या म्हणजे प्रामाणिक म्हणजे काय पर्सनल जरी वाटत असेल, पण तरी पण तो सामाजिक याच्यावर कसा फरक पडतो बघा. तर नियम पाळणं. नियम पाळणं म्हणजे बरेचसे आता ऑफिशियल नियम असतात. आपले रस्त्यावरचे नियम असतात. डाव्या बाजून चला, कुठे म्हणजे रेड लाईट असेल तर तिथे थांबा, रस्त्याचे नियम तोडू नका, हेल्मेट घालून राहा, बेल्ट बांधा. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, आपल्या स्वतःसाठी प्रोटेक्शन आहेत, पण त्याच गोष्टी इतरांना पण प्रोटेक्शन देतात आहेत. तर ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. नंतर टॅक्स टॅक्स भरणं, रेग्युलर टॅक्स व्यवस्थित करणं. तिथे आपण चोरी करतो, टॅक्स चोरी करणं वगैरे असं नको करायला. आणि प्रामाणिकपणे मतदान करणं, हे कोणतं सरकार पाहिजे, काय पाहिजे, याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस पाहिजे. कारण आपल्याला वाटतं की माझ्या एका मताने काय होणार आहे, पण काय माहिती एका मताने कोणी जिंकू शकतं, कोणी हारू शकतं. कदाचित तो तुमचं मत असेल. तर ह्या आपल्याला वाटतात छोट्या छोट्या, पण ह्या इतक्या मोठा बेस असतो याचा, की तुम्हाला पत्ताच नाही लागत की तुम्ही किती म्हणजे महत्वपूर्ण व्यक्ती आहे समाजासाठी. तर प्रत्येक जण ह्या व्यक्तीला म्हणजे एज्युकेशन आहे, वय आहे की स्त्री पुरुष आहे, याचं काही बंधन नाहीये. त्याला आहेत भावना. आपल्या भावना ह्या महत्वपूर्ण असायला पाहिजे. आणि त्या भावना म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण जे अशा क्षेत्रामधले आहोत आध्यात्मिक याच्यामध्ये, तर आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा आपण प्रॅक्टिकल म्हणजे भौतिकतेकडे बघतो, तेव्हा खरे आपण पिलर्स आहोत. बाकीच्यांना इतरांना तर म्हणजे शिकायला वेळ पण नाही, किंवा त्यांना समज नाही आहे तेवढी, किंवा त्यांना तसे त्या पद्धतीने डायरेक्शन मिळालं नाही. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला डायरेक्शन मिळते. आणि त्याचं आता एक पहिली स्टेप आहे की आपण डायरेक्शन मिळाली, आपण ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये आहे. प्रॉपरली इमानदारीने तुम्ही ऐकताय, येताय, रेग्युलर अभ्यास करताय, ही पहिली स्टेप पूर्ण म्हणजे झाली. आता याच्यानंतर फक्त ऍक्शन मध्ये. तर तुम्ही म्हणाल की हे तर आम्ही करतोच आहे, करतोच आहे, बिलकुल करतोय आपण. तुम्ही येता आहे म्हणजे याच्यावरूनच समजतंय की तुम्ही करत आहात. पण आता ही गोष्ट अजून दुसऱ्यांना कसं समजावून सांगा. निदान आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या घरच्यांना जरी आपण प्रॉपरली याच्यात एज्युकेशन दिलं, तर किती सुंदर होईल. लहानपणापासून संस्कार तसे दिले तर किती सुंदर म्हणजे समाज. आणि डोक्यात एकच ठेवायचंय आपल्याला, आपला समाज हे करायचा आहे. समाज म्हणजे जातीयतामध्ये नाही, ह्युमन बिंग ऑल ओव्हर ना. म्हणजे बाउंड्रीज कोणत्याच नाही ठेवायच्या की तुम्ही ह्या गावच्या, ह्या जातीचे, तू ह्या इतक्या वयाच्या, ते काय गरज नाहीये. ह्युमन बिंग आपण सगळे सारखे आहोत. जे माझ्या मनात असतं भावना, त्या भावना तुमच्या मनात आहेत, ज्या तुम्हाला वाटतं त्या मला वाटतात. तर सगळे एका याच्यातून सुखातून दुखातून गेलेलो असतो. सगळं एज्युकेशन आहे. आणि हा कारण नेचर आहे आपला. आपला भगवंत म्हणजे नेचर. त्याला अलाईन होण्यासारखे साठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, है ना. हा रस्ता ओलांडताना म्हणजे झेब्रा क्रॉसिंग हे करणं, ह्या छोट्या छोट्या आहे, पण हे लहान कर्तव्य पण महत्वाचं कर्तव्य आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर एक चांगला आदर्श ठेवणे. चांगला आदर्श ठेवणं म्हणजे आपण जीही काही कृती करतो त्या कृतीतून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. आपल्या कृतीतून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. जसं कचरा रस्त्यावर कुठेही न टाकता डब्यात टाकायचं, व्यवस्थित ठेवायचंय. गेट, आता आमच्या इथे गेट बंद, फ्लॅट स्कीम मध्ये गेट बंद करणं. इव्हन म्हणजे मी तिथे असेल आणि कोणी गाडी गाडी काढत असेल तर मी गेट उघडते त्यांच्यासाठी. तर मला ते आता ज्येष्ठ नागरिक म्हणून मला ते मान देतातच. आणि आपला व्यवसाय पण असा आहे की सगळेजण असं त्यामध्ये, अरे मॅडम राहू द्या, अरे ताई राहू द्या, अरे चला ठीक आहे ना, मला आनंद होतो यार, चांगलं वाटतं तुम्ही म्हटलं का, मला ऑर्डर तरी दिला ना.
तर बस एवढंच आहे की कधी मी आले तर माझ्यासाठी पण उघडतील, कोणी उघडतील. तर असे इथे गेटच्या आतमध्ये जेव्हा आपण आलो बिल्डिंग मध्ये, तर तुमचं रेकग्नायझेशन बाहेरचं, मी एवढा मोठा साहेब आहे, मी महाराष्ट्र शासनचा येतो, ते विसरून जायचं. इथे आपण सगळे भाऊबंद राहायचं, एकत्र राहायचंय. आणि लिटरली तसेच सगळे राहतात. मुलं पण, छोटे मुलं मस्त खेळतात, हे करतात. तर ह्या गोष्टी म्हणजे याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते मस्त. वरती टेरेसवर मी टेरेस गार्डन तयार केलं. खाली पण बिल्डिंग मध्ये जेवढे झाडं लावण्याचं काम पूर्ण माझ्याकडे असतं. मला झाडं लावायला, मला म्हणजे माझ्या मिस्टरांचं काम मी पुढे चालवलंय, की त्यांचा दिवस आले की मी झाडं वाटणार किंवा झाडं आपल्या याच्यामध्ये करणार. तर खरंच त्याचं दिसतं खूप सुंदर. म्हणजे हे सगळं म्हणजे लोकांना पण चांगलं वाटतं. आणि टेरेस इतकं सुंदर म्हणजे आमचं सजलं, पार्किंगही खूप छान सजली. तर ह्या सगळ्या गोष्टीतून प्रेरणा मिळते. है ना. आता ज्यांना रांगोळी रांगोळी टाकतात, ज्यांना सजवा असं वाटतं सजवतात मस्तपैकी. सगळ्यांना म्हणजे असं आपलंच घर आहे. 5-6 जण आम्ही, पण सगळेजण एकमेकांना असं म्हणजे घरून चालणारे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सामाजिक आहे. हा आपला आदर्श तुम्हाला प्रत्येकाचं काही ऑर्डर द्यायची किंवा सांगायची गरज नाही. स्वतः करायला लागायचं, आपोआप सगळे करायला लागतात तुमच्या बरोबर. म्हणजे आपल्या कृतीतूनच दाखवायचं आहे, नुसतंच बोलण्याचं नाहीये. ठीक आहे. तर तुमचं वागणं म्हणजे इतरांसाठी एक शिकवण असायला पाहिजे. तर स्वतःपासूनच आपण समाजाचा महत्वपूर्ण भाग आहे. आणि आपल्यापासूनच आपलं वागणंच असं असायला पाहिजे की तुम्हाला शिकवण द्यायची गरज नाहीये, ती आपोआपच शिकवण मिळते त्यांना. तर अशा पद्धतीचं आपलं सामाजिक हे आहे. आणि जग बदलायचं असेल म्हणजे एक आजचं वाक्य मी तुम्हाला, प्रेरणादायी संदेश म्हणजे जो म्हणते की जग बदलवायचं असेल ना, तर पहिलं पाऊल आपल्या जबाबदारीतून सुरू होते. तुम्हाला कसं वाटतं की जग कसं असावं? असं वाटतं का आपला भारत देश स्वच्छ असावा, मस्त टापटीप असावा, एकमेकांशी प्रेमाने, एकमेकांना सपोर्टेबल, आणि बिलकुल जातीयता नष्ट व्हावी? सिंपल. तुम्ही तसं वागणं चालू करा. बिलकुल तुम्ही तसं वागणं चालू करा. हळूहळू तुमच्या फॅमिलीवर परिणाम होतो, हळूहळू समाज हे होतो. याच्यानंतर म्हणजे असं बोलणं बंदच करा की हे लोक असे असतात, ते लोक तसे करतात, काय बाई कचरा फेकतात, असं करतात. कोणी कचरा फेकताना दिसलं, तुम्हाला वाटतं नाही कचरा फेकू नये, तो कचरा उचला, फेकून द्या. प्रॉपर जागी ठेवा, त्याच्याच समोर ठेवा. म्हणजे त्यालाच समजायला येतं की अरे च्या, ही प्रॉपरली म्हणजे मी केलेलं आहे, म्हणजे मी करतेच, केलेलं आहे, म्हणजे हे सवय झालेली आहे. तर ऍक्च्युली तसं करायला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रेरणेमधून समोरचे लोक बिलकुल हे करतात. म्हणजे आणि कोणी दोन दोन गोष्टी हे झालं वगैरे, तर आपण शांत बसायचं, निघून द्यायचं. बिलकुल भांडण किंवा कोणाला रागवणं किंवा हे की तर काय होतं की आपण जेव्हा करायला लागतो ना, तर आपल्यामध्ये तो ऍटिट्यूड होतो, हे तू कचरा का फेकत, समजत नाही का तुला, असं नाही का. तुम्ही कचरा उचलून फेका त्यांच्या समोर दुसरीकडे, त्यांनी फेकलेला. स्वतः शर्मेने होतात. मी सांगते, माझे मिस्टर इतके आर्किटेक्ट होते, पण त्यांचा रविवारी सुट्टी ते घ्यायचे दिवसभर, आणि रात्री तर मीटिंग असायची त्यांची. पण एकही रविवार असा गेला नसेल की त्यांनी म्हणजे कॉलनीमध्ये झाड लावले, स्वतःच्या पैशाने कठळे आणणं, काही फ्री मिळाले कॉर्पोरेशन कडनं तर ते घेणं, पण स्वतःच हे करणं, कोणाला मागतही नव्हते ते. तर तोच एक प्रकारचा दान होता त्यांचा. तर इतके झाडं लावणं, एवढं सगळं करणं खूप म्हणजे ह्या गोष्टी महान आहेत, म्हणजे महान कर्तव्य असतात. छोटस वाटतं, पण कुठे कसं चाललं जातो आपण, पत्ताच नाही लागत. पण हे एक जरूर आहे की हे एका दिवसाचं नाहीये, आयुष्याचं म्हणजे तो ती वळणच तशी लावायची आहे. ठीक आहे. तर आजचा होमवर्क हेच आहे की आजपासून तुम्ही एक सामाजिक अशी सवय म्हणजे स्वतःला लावा. सिंपल सिंपल, खूप मोठे नाही. तर जसं झाडं लावायचं असेल, झाडं लावू शकता. किंवा इव्हन म्हणजे ना, जेव्हा आपण कोणाला गुलदस्ता देतो, आता माझ्या इकडे गुलदस्ता पूर्ण भरलेले आहे हॉलमध्ये. गुलदस्त्याने ते फुलं हे होऊन जातात. काही जणांनी झाडं पण आणलेत. तर ते गुलदस्ते देण्यापेक्षा आपण झाडं दिले ना, तर ते कुंड्यांमध्ये लावतात किंवा जमिनीमध्ये लावणं, तर ते खूप छान वाटतं. त्याच्याने म्हणजे घर होतं. फुलं 2 दिवस राहतात आणि हे होऊन जातात, मुरझावून जातात. तर अशा पद्धतीचं म्हणा, छोटं छोटंसंच कार्य आहे. आपल्या कामामधूनच आपली जबाबदारी सांभाळायची. कचरा वेगवेगळे टाकणं, प्रॉपर जागी कचरा टाकणं, है ना. पाण्याचं व्यवस्थित, आपल्या घरातच खूप पाणी वेस्ट नाही होत आहे. कुठे पाणी हे असेल आणि एक तुम्हाला मी सांगते, पाण्याचा आणि पैशाचा खूप जवळचा संबंध आहे. कुठे जरा सुद्धा लिकेजेस किंवा काही असेल ना, थेंब थेंब पाणी गळत राहील किंवा
प्रॉपरली नसेल तर तुमच्या घरातले पैसे कसे जातील तुम्हाला पत्ता लागत नाही. थेंब थेंब गळत राहतात पैसे पण. तर हे लक्षात ठेवा, आपल्याला वास्तू याच्यामध्ये पण शिकवलं असेल सरांनी. पण तो एक प्रकारचा माइंडसेट होतो. त्यामुळे हे इमोशन्स आहेत, हे वेस्ट नाही झालं पाहिजे, याला प्रॉपर मार्गाला लावायचे आहेत. इमोशन्स कामाचे आहेत. पाणी म्हणजे इमोशन्स काम. टॅरो कार्ड वाल्यांना माहितीये कप्स म्हणजे तर कुठे पडलं नाही पाहिजे, कुठे वेस्ट नाही झाला पाहिजे. जेवढं पाणी प्यायला लागतं तेवढंच पाणी प्या. किंवा आपण पाहुणे आले तर ग्लास भरून भरून पाणी पितात, ते 2 घोट पितात आणि टाकून देतात. तर असं वेस्ट नाही करायचं. छोटे ग्लास घ्या वाटल्यास, मग छोट्या ग्लासात द्या. वाटलं तर परत द्या. असं याचा अर्थ असं नाही की कंजूसी म्हणते मी. पण याच्यामध्ये आपला मागचा उद्देश काय असतो? पाणी वाचवा. है ना? आणि आणि हळूहळू पहिले स्वतः करता करता हळूहळू मग आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रांना, सामाजिक असे काम करायचं. तर आम्ही आता जसं म्हणजे मिस्टर होते तर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी त्यामध्ये सगळेजण म्हणजे ते खूप मग ते झाडं आणून ठेवायचे. मग आम्ही झेंडावंदन वगैरे करायचो आणि मग सगळं कॉलनीतले ग्रुप इथे कठडे तिथे आहेत. कारण कठडे आणले तर एकटे थोडी करणार आहे. आणि मजुरी कशाला अजून, मग करा सगळे सगळे मुलं वगैरे करून त्या दिवशी किती झाडं लावून टाकायचे. आणि हा सीझन म्हणजे झाडं लावायचंच राहतो ना पावसाचं. तर अशा पद्धतीने त्यांनी हळूहळू पूर्ण म्हणजे फॅमिली, कुटुंब, मित्र सगळ्यांना घेतलं. आता त्यांची आठवण म्हणून मी तर आता असं एवढं नाही करत म्हणजे तिथे जाऊन, पण मी त्यांची आठवण म्हणून मी लोकांना झाडं जरूर वाटते, की तुम्ही कमीत कमी तुमच्या आजूबाजूला तरी लावा. तर आज आमचे इथे कॉलनीत जेवढे आहेत, जेवढे म्हणजे मला लावता आले तेवढे आम्ही लावले. पण आता त्याच्या परे मी असं दूर दूर जाऊन नाही लावू शकत, मला ते नाही जमत तेवढं. तर अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. आणि अशा हळूहळू सामाजिक, तर मी आता तुम्हाला उदाहरण फक्त झाडं लावायचं सांगितलं. तर झाडं लावणं म्हणजे सगळ्यांनी झाडं लावा असं पण नाहीये. तुम्हाला जसं तुमच्या प्रोफेशनला सूट होतं तशा पद्धतीने काम केलं तरी सुद्धा चालेल. आता जसं मी माझं प्रोफेशन काही वर्ष आधी म्हणजे माझं पार्लरचं होतं. पण मला स्वतःला म्हणजे माझे मिस्टर केल्यानंतर मला त्याच्यात इतकं इंटरेस्ट आलं नाही, की मला दुसऱ्यांचं मेकअप करायला मला ते माहित नाही, स्वतःचे नाही आवडायचं आणि दुसऱ्यांना ते आवडच निघाली. तर मग मी अशा वेळेस काय केलं होतं, की त्या म्हणजे अनाथ बायका होत्या तिथे जाऊन त्यांना शिकवायची की कसं म्हणजे थ्रेडिंग, कटिंग हे सगळं. मग त्यांना त्यांचे म्हणजे आपल्या ओळखीच्या गिराईक वगैरे त्यांना घरी बोलवणं, त्यांना हे करणं, म्हणजे अशा टाईपचे त्यांना पैसे कमवणं. तर तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे प्रोफेशनली वाटतं की याच्यातून तुम्ही करू शकता, मित्र बायकांची कोणाची मदत, तर बिलकुल करा. सामाजिकता करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेर काढणार नाही ना आपलं जे जे काही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बाहेर नाही दाखवणार ना भौतिकतेमध्ये, ते तुम्हाला आतमध्ये मिळत नाही. है ना? त्यामुळे आपण जे मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण 4-5 आयामामधून जगतोय: शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक आणि भावनात्मक. तर आध्यात्मिक म्हणजे आतमध्ये आहे सगळं, 90% आतमध्ये आहे. बाकी 10% मध्ये 4 आयाम येतात. पण ते 4 आयाम पण तुम्हाला दिसले पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्शन करता करता तो कधी आध्यात्मिकता वरती येतो आणि ते होऊन जातं पूर्ण. हा खूप सुंदर बॅलन्स आहे. त्यामुळे असं नाही की आध्यात्मिकता म्हणजे बसल्या जागी नुसतं रेकी करायचं. हा रेकी मला तर आता इथे हे करायचंय, झाडं लावून द्यायचे, तर अशा लोकांना क्रिएट कर आणि तू झाडं लावून दे वगैरे. तर असं नाही, तुम्हाला झाडं लावायला मदत बिलकुल जरूर होते. पण तुम्हाला काही ऍक्शन्स पण जावं लागेल, तुम्हाला काही व्यक्त करावं लागेल, बोलावं लागेल. काही गोष्टी काही वेळेस आपल्याला स्वतःचे पैसे खर्च करायचं आर्थिकही करायची मदत. हो ना? तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे सामाजिकला दुसऱ्यांना दोष न देता मी काय माझं कर्तव्य करते आहे. आणि कर्तव्य छोटं मोठं असं काहीच नाहीये. 10 लोकांना शिकवा, 100 लोकांना शिकवा, किंवा एका व्यक्तीचं जरी तुम्ही केलं ना तरी सुद्धा जबरदस्त होते. तर मदतीचं पाऊल कधी म्हणजे बंद करायचं नाही, पुढे जाऊ जाऊ द्यायचं, तीच आपली प्रगती असते. तर अशा पद्धतीची ही सामाजिक जबाबदारी आहे. आपल्याला छोटं वाटतं पण तरी पण ही इथूनच घडतं सगळं. इवन मतदान करणं सुद्धा आपण बरेचदा टाळतो. माझ्याने काय होणार आहे, जाऊ दे, आज मला वेळ नाही, मला जायचं नाही. किंवा मग फिरायला जातात, सुट्टी असते त्या दिवशी म्हणून. पण नाही, तुम्हाला मतदान करण्याचा हक्क आहे, त्यामुळे तो हक्क तुम्हाला दिलाच पाहिजे. झालंच पाहिजे तो. कारण तुमची जबाबदारी आहे योग्य सरकार निवडणं. ठीक आहे. चला, तर याच्यामध्ये आपण आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण बिलकुल त्यांना वेळ देऊया. आपण आता एक थोडंसं मेडिटेशन करू 5 मिनिटाचं. ठीक आहे.
तर शांतपणे बसा. चला. तुम्हाला याची मी लिंक पाठवली आहे. तर रोज लावून ना असं जस्ट हा जो मंत्र पण तुम्ही म्हटलं ना तरी सुद्धा खूप सुंदर भावना पसरतात. तर तुमचा ऑरा आहे ना असा म्हणजे ब्रॉड होत जाईल. फक्त एवढंच बोलायचं आहे की मंगल हो भगवंत, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तुमचं मंगल आपोआपच होतं. तुम्हाला मागावंच नाही लागत, इतकं भगवंत भरभरून देतो. ठीक आहे. चला शांतपणे बसा, डोळे बंद करा. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, जातो आहे, अगदी आपोआप येतो आहे. निसर्गाचं कामच आपोआप दिसतोय आपल्याला. ते काही करावं लागत नाही आपल्याला. फक्त आपल्या ऊर्जा कशा बाहेर पडतात त्याकडे थोडं लक्ष दिलं तरी सुद्धा निसर्गाचा इतका आशीर्वाद मिळतो आपल्याला, त्याची गिनतीच नाही. फक्त त्याला समजून घ्यायचं आहे. आजपर्यंत आपण आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपले व्यवसाय, कामाची जबाबदारी शिकलो. आज आपण आपल्या समाजाची पण जबाबदारी बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे. समाजामधली आपली स्वतःची भूमिका काय आहे ती ओळखायची आहे. आपण फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा जगतो. आपल्या कामाने, आपल्या वागणुकीने इतरांवर परिणाम होतो. मग आपल्याला विचार करायला पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी दररोज काय योगदान करतो. योगदान किंवा मदत करणं म्हणजे फक्त पैशातच नसतं, तर आपला वेळ, आपलं ध्यान, आपलं ज्ञान, आपला आधार, खूप महत्वपूर्ण आहे. आपल्या मुलांना योग्य वळण लावणं, सामाजिक शिस्त शिकवणं, साठी अवेअर होणं सुद्धा एक सामाजिक कार्य आहे. गरजू लोकांना अन्न, शिक्षण, आरोग्य सेवा मिळवून देणं सुद्धा सामाजिक कार्य आहे. वृद्ध लोकांना मदत करणं, त्यांच्यासोबत बसणं, जस्ट बोलणं सुद्धा खूप मोठं सामाजिक कार्य आहे. नागरिक होणं म्हणजे सामाजिक छोटे छोटे नियम पाळणं,
रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग वापरणं, सीट बेल्ट बांधणं, हेल्मेट घालणं, पोलिसांना सपोर्ट करणं, हे सुद्धा आपलं सामाजिक कार्य आहे. आपल्या कृतीतून इतरांना प्रेरणा देणं म्हणजे आपलं वागणं हा इतरांसाठी एक शिकवण असतं. असं आपलं वागणं दिशा दिशा ठरवणं आपल्या वागण्याला. खरंच जग बदलायचं असेल तर पहिले पाऊल आपल्या जबाबदारीपासून सुरू होतं. सारा ब्रह्मांड आपल्या आतच आहे. समुद्रातल्या अफाट पाण्यांचा बूंद आपण आहोत. म्हणजे जसे आपण आहोत तसंच सारं समुद्राचं, म्हणजे एक बूंद जसा असेल तीच क्वालिटी, तीच कन्सिस्टन्सी म्हणजे समुद्राची असते, पूर्ण पाण्याची असते. तसंच एक बूंद म्हणजे आपण एक, आणि एवढा मोठा ब्रह्मांड एकच आहे. आजपासून स्वतःला एक वचन द्या की एक तरी सामाजिक सवय आपण स्वतःमध्ये स्थापित करायची किंवा अंगीकारायची. झाडाला पाणी देणं, कचरा वेगळा करणं, कुणाला तरी मदत करणं, जे तुम्हाला जमतं, जसंही जमतं. याच्यात छोटा मोठा पाऊल काहीच नाही, पण एक पाऊल तर उचला. स्वतःशीच वचनबद्ध राहा. दुसऱ्यांना दोष देण्याचं आलं तिथेच स्वतः वर्क करा. छोटस पाखरू जंगलातली आग विझावी म्हणून थेंब थेंब पाणी टाकत होत. तेव्हा पाखरू म्हणतो, मी माझी जबाबदारी पार पाडतोय. छोटासा पक्षी, छोटासा पाखरू आपण आहोत. स्वतःशी वचनबद्ध राहा, मी माझी जबाबदारी पार पाडते आहे. लहान कृती सुद्धा समाजासाठी मोठा फरक करू शकतात.
वातावरणाप्रती जागृत व्हा आणि डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता.